श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की देवघरामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या चुकूनही करू नये, अशा केल्यास तुम्ही करत असल्यास व्हा सावधान, कारण या गोष्टींमुळे आपल्याला अनेक त्रासांचा सामना करावा लागतो। त्या गोष्टी म्हणजे देव एकमेकांना बघत आहे म्हणजेच एकमेकांच्या समोरासमोर ठेवू नये। एका देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये पूजू नये। देवघरातील मूर्ती 3 इंचापेक्षा कमी असावी, जास्त मोठ्या असल्यास त्यांना विसर्जित करून द्यावे। त्याचप्रमाणे देवाच्या तुटलेल्या भंग झालेल्या मूर्ती देवघरामध्ये असल्यास लगेच विसर्जित करून द्यावा। देवघरामध्ये पैसे दागदागिने लपवून दडवून ठेवू नये। त्याचप्रमाणे देवघरात मारुतीची पूजा करू नये। देवघरामध्ये शनीची पूजासुद्धा करू नये, कारण त्यामुळे आयुष्यभर संकटांचा सामना करावा लागतो। त्याचप्रमाणे देवघरामध्ये शंकराची मूर्ती फोटो यांची पूजा करू नये, कारण घरात स्मशानवत वातावरण निर्माण होईल। देवघरामध्ये शंकराची पूजा करण्यासाठी फक्त पिंडीची पूजा करावी। त्याचप्रमाणे देवघरामध्ये मुंजाची पूजासुद्धा करू नये, यामुळे आपल्याला शापच मिळतो। देवघरामध्ये म्हसोबासुद्धा पूजू नये। आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्यावर राहत नाही। आपले कुटुंब कायम काही ना काही त्रासांनी पीडित राहते। ज्यांचे कुलदेवता म्हसोबा आहे त्यांनीच तो पूजला तर चालेल, पण त्याचीही विधिवत माहिती करूनच म्हसोबा आपल्या देवघरामध्ये पूजायचा आहे। अशा प्रकारे आपल्या देवघरामध्ये या गोष्टी चुकूनही करू नये। असे केल्यास आपल्याला भयंकर अशा त्रासांचा सामना करावा लागतो। श्री स्वामी समर्थ।